त्याने ते हॅलो चला आढावे टीम या आपण कोणीतरी प्रतिनिधी आपला आपला सन्मान घेण्यासाठी सन्मान या ठिकाणी मात्र होईल. आपण पाहताय तिरुपती बालाजी चला, मॅच ची सुरू करा हुबेहूब एका बाजूला. प्रतिमा असलेली आमची श्रीरामाची मूर्ती या ठिकाणी मात्र भेट दिली जाते. तर सामना क्रमांक 2 सुरू होतोय. वडघर आणि पार्लेवाडी या दोन टीमच्या दरम्यान सामना या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सो क्षणाचाही विलंब न करता आपण जाऊया आमच्या कॉम बॉक्स मध्ये. आमच्यासोबत जोडले जातील लेग चला पंच नाहीये. काय अपडेट करतायत नाहीये. ते LBW आउट नाहीये. ओके, या सूचनेकडे आपण लक्ष असू दे. जाऊया आमच्यासोबत आज संपूर्ण 2 दिवस स्पर्धेमध्ये जोडले जातील आमचे सहकारी समालोचक, सातत्याने ज्यांचा आवाज इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेवरती चांगलं प्रभुत्व आहे, आमचे मित्र नितेशजी भोईर सर यांना आपण जॉईन करूया. थँक्यू. थँक्यू हर्षद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा चरणी आपण नतमस्तक होऊया. जाऊया आपण थेट क्रीडांगणाकडे. आपण जरूर पाहताय आई जननी कुंभलजा प्रसन्न, अर्थातच मातेला आपण नतमस्तक झालो. आणि सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत श्री दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे पायटेवाडी यांच्या माध्यमातून खरं तर क्रिकेटचा हा कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळतोय. नवे पर्व आणि नव्या पर्वामध्ये काहीतरी नवीन यंदा आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच DKM सुपर बॉल हा फॉर्मॅट आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय. मॅचला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते मॅच नंबर 2 दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते आई गावदेवी वडघर त्यांच्या विरोधात कालकाई क्रिकेट क्लब टीम पार्लेवाडी टीमनं टॉस जिंकला. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि त्यानंतर आपण जर का पाहिलं गेलं तर गावदेवी वडघर या टीमकडे बॅटिंग आली. पंचांचा सिग्नल आला की यानंतरचा जो चेंडू असणार आहे तो सुपर बॉल चेंडू असणार आहे. या चेंडूवर जितक्या धावा येतील त्यांना आपण डबल कॅल्क्युलेट करणार आहोत. एकंदरीतच एक चांगला नियम, चांगला रूल, चांगला बदल आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी अपडेट केलं. इट्स OUT आउट. बॅट्समन रनिंग बिटवीन द विकेट्स जर का आपण पाहिली तर मात्र नक्कीच वॉज अ क्वेश्चन. सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतो आणि दोन बंधूंची संपूर्ण पोलादपूर तालुक्यामध्ये जी चर्चा होत असते, अखेरीस ते दोन बंधू आज त्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतनं खरं तर या संपूर्ण स्पर्धेची एक जबरदस्त मांडणी आपल्याला पाहायला मिळते. असं म्हणतात की चर्चा तेव्हाच होते जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करत असता आणि अगदी या स्पर्धेला वेगळे पण आले. त्यामुळेच एकंदरीतच या संपूर्ण स्पर्धेची चर्चा मात्र नक्कीच पोलादपूर तालुक्यामध्ये होईल. आज या व्यासपीठावर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्याचे या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत मोरे साहेब स्वतः उपस्थित आहेत. आवर्जून त्यांच्या माध्यमातून खरं तर ओपनिंग सेरेमनी उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला जितकी TRP भेटत नाही ना तितकी TRP या स्पर्धेला नेहमी आम्ही पाहत असतो आणि नक्कीच हे संपूर्ण श्रेय जाईल या दोन्ही बंधूंना. घाडगे बंधूंच्या कल्पक बुद्धिमत्तेनं कधी काय येईल. खरं तर आम्ही नेहमी म्हणत असतो की हे मॅजिक बॉक्स आहे. त्या मॅजिक बॉक्समधनं दरवर्षी काहीतरी मॅजिक आम्हाला पाहायला मिळते. यंदा नेहमीच आपण 6 चेंडूंचे जे नॉर्मल षटकं जे आपण पाहत असतो, 4 षटकांचे सामने, 3 षटकांचे सामने, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन काय आपल्याला करता येईल. जिथे आपण म्हणतो ना की टाईम मॅनेजमेंट की मायक्रो मॅनेजमेंट करून खेळायला थोडंसं वेगळं पण देता येईल, वेगळा साज देता येईल. त्यासाठी यंदा आपण सुपर बॉल हा फॉर्मॅट वापरतो. म्हणजे 5 चेंडूंचे षटक आणि तिसरा जो चेंडू असणार आहे तो सुपर बॉल. त्या चेंडूवर जितक्या धावा येतील त्याच्यामध्ये आपण तितक्याच धावा परत ॲड करू. म्हणजेच काय तर डबल धमाका ज्या पद्धतीने आपण म्हणत असतो ना की तोच अगदी फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पुन्हा एकदा ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी षटक क्रमांक पहिलं दीपेशचं आपल्याला पाहायला मिळालं आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 2. शेवटच्या चेंडूवर 4 धावा येऊन सुद्धा
-3 धावा असल्या कारणाने हे कॅल्क्युलेशन जे आहे ना हे खरे पाहता हे मॅथमॅटिक्स आहे आणि त्यामुळे की काय थोडंसं अधिकचं कार्य आमच्या गुणलेखकाला असणार, त्यांचंही आम्ही कौतुक करू. आज आमच्या दिवसभरामध्ये 2 दिवसभरामध्ये आमच्या संवेद्य असतील स्वराज सुद्धा कौतुक आहे. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत श्री दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे पायटेवाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन. तब्बल या स्पर्धेचा उल्लेख करायचा झाला, प्रथम क्रमांक 33,333, द्वितीय क्रमांक 22,222, 8,888 तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 8,888. एकंदरीतच चषकांची मांडणी आपण जर का पाहिली तर आकर्षक चषक या व्यासपीठासमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकाला आपल्याला सुरुवात पाहायला मिळते. दुसऱ्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील ते सतीशने सुरुवातीलाच मात्र चांगला निर्धार केला की आम्हाला जिंकायचं आहे. या माइंडसेटनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना उतरले ना की मग मात्र नक्कीच नशीब आणि मेहनत सुद्धा तुमच्या पथ्यात पडते. सतीशनं पहिला चेंडू फेकला, एकदा मिळाले. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या बॅटिंग करणारी टीम आई गावदेवी वडघर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या सामन्यामध्ये लख प्रकाश पडलाय, नखशिकांत ही विकेट सजलेली आपल्याला पाहायला मिळते. सुंदर क्रीडांगण सजले, प्रेमाचं प्रतीक अगदी गुलाबी रंगाचा पडदा आपल्याला संपूर्ण बाउंड्री लाईन कडे आपल्याला जरूर पाहायला मिळते. संपूर्ण व्यासपीठ भव्य दिव्य सजले. हा बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत, स्वतः धावतील, पकडण्याचा प्रयत्न करतील आणि इथे जेल झाला, ड्रॉप बॅकअप मिळेल. परंतु नक्कीच तुम्हाला दरवर्षी अमित सर आपण म्हणतो की दरवर्षी आपल्या स्पर्धा असतात, दरवर्षी आपल्या टीम्स येत असतात. दरवर्षी तुम्हाला तुमच्या खेळामध्ये काहीतरी नवीन करता आलं पाहिजे, तुम्हाला तुमच्या उणिवांमध्ये काहीतरी मी म्हणेन कमी करता आलं पाहिजे आणि तुमचे प्लस पॉईंट्स तुम्हाला वाढवता आले पाहिजे. तरच नेहमीच काय तेच बॅट तेच बॉल घेऊन मैदानामध्ये उतरणं, हारणं, घरी जाणं यात काय मजा नाही आहे. काहीतरी तुमच्या टीमसाठी तुम्हाला मी म्हणेन ती कमिटमेंट आणि ते ॲग्रेशन क्रिकेटमध्ये दाखवायला हवं आणि मी यंदा एकपेक्षा जास्त ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेन हा एक निर्धार प्रत्येक टीमच्या कॅप्टनकडे किंबहुना सर्व खेळाडूंकडे असायला हवा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पुढे आले, थोडेसे मागे गेले. काय कमिटमेंट आहे आणि आम्ही चर्चा करत होतो ती याच कमिटमेंटची. सी फॉर क्रिकेट, सी फॉर कमिटमेंट. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये सुपर टेनिस क्रिकेटच्या कॅमेरामॅननं काय टिपलंय आणि अफलातून झेल टिपल्यानंतर टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट झाला. जबरदस्त क्षेत्ररक्षण पहा ॲक्शन रिप्लेमध्ये. पॉइंट कव्हर रिजन मध्ये झेल टिपणारा हा खेळाडू वैभव होते. वैभवनं टिपलेला हा झेल आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट झेल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःला झोकून दिल्याने तीच कमिटमेंट आम्ही नेहमी म्हणत असतो. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तुमची कमिटमेंट पाहिजे, जेव्हा तुम्ही फलंदाजी करत असता तेव्हा तुमची कमिटमेंट पाहिजे आणि जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये फिल्डर उतरतात तेव्हा सुद्धा खरं तर ती कमिटमेंट तुमची दिसलीच पाहिजे. ती जिद्द, ते साहस, ती चिकाटी असायला हवी. आणि सुपर बॉलला फलंदाज बाद झाला म्हणजे अजून -3 धावा सुद्धा होणार आहेत. एकंदरीतच पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 3, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 1, त्यानंतर 2, त्यानंतर -3 म्हणजे पहिल्या 2 चेंडूवर 3 आल्या, त्या 3 मायनस झाल्या म्हणजे अजूनपर्यंत धावसंख्येचा भोपळाही फोडता आलेला नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये सतीश बॉलिंग ट्रॅकवर असताना आपल्याला पाहायला मिळते टोटल स्कोर फक्त 2 धावा. धावफलकावर ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेला टॅप केला बॉल, अंडर बॉक्स टॅप स्टाईलनं बॉल गेला डीप लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर आले, बॉलला एका हाताने उचललाय. जबरदस्त फिल्डिंगचं सेटअप. एक नव्हे तर मिळाले किती तर पाहूया आपण आणि फक्त एकच मिळाले. टोटल स्कोर झाला तो 3 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. चर्चा होते या स्पर्धेची, कारण का चर्चा होऊ नये. आज खरं तर कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामध्ये करंजे पायटेवाडी या गावाचं जे नाव आहे, या पंचकृषीचं जे नाव आहे, आज क्रीडा क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा तितकंच नाव आपल्याला पाहायला मिळतंय. फार सुंदर अशी संकल्पना. यावेळेला फिरून मारला अक्रॉस द लाईन, क्रीजचा वापर केला, बॉल गेला 1 2 3 अँड 4. चौकार. धावसंख्या पोहोचेल ती 6 या आकड्यावर. टोटल स्कोर 7-7. धावसंख्या 7. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांच्या अखेरीस टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 वेळेला -3 आल्या, अन्यथा ही धावसंख्या किमान 12-15 पर्यंत पोहोचली असती. कारण स्वराज जर का आपण बघितलं गेलं तर हे कॅल्क्युलेशन करणे फार कठीण आहे. प्रत्येक चेंडूगणिक जेव्हा सुपर बॉलला विकेट पडते तेव्हा -3 कॅल्क्युलेशन करावं लागतं. परंतु हे मॅन्युअल पेपर आहे. इथे एकदा जर का पुढे धावसंख्या गेली त्याला आपण मागे करू शकत नाहीये. कम्प्युटरवर आपल्याला मागे करता येतं -3 किंवा कंट्रोल Z आपल्याला करता येतं. टोटल स्कोर झाला 7-7.
7 runs on a scoreboard now. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका, नवीन पर्व, नवीन सीझनचं नवीन पर्व, नवीन पर्वाचं नवीन पहाट, नवीन स्पर्धा, नवीन स्पर्धेमध्ये काहीतरी नवनवीन खरं तर यंदा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटनं आपल्याला बरंच काही दिलंय, क्रिकेटनं काहीतरी नवीन शिकण्याची संधी दिली आहे. आपण जरूर या गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत. नव्या संकल्पनेची ही यशस्वी वाटचाल आज आपल्याला पाहायला मिळतीये. कारण दूरदृष्टी असलेले खरं तर हे युवक आज एकत्र आले. त्याच्यामध्ये आम्ही मनोज घाडगे यांचंही नाव घेऊ, अर्थातच आशिष दादा, अमित दादा यांच्या समेत मनोजचंही कॉन्ट्रीब्युशन तितकंच महत्त्वाचं राहिलं आहे. स्वतः तो फिटनेस ॲथलेट आहे आणि क्रिकेट हा आमचा श्वास आहे, समाजकार्य आम्ही करणार, तोही आमचा ध्यास आहे, हे एक घोष वाक्य आहे या खरं तर करंजे पायटेवाडी या टीमचं. अर्थातच श्री दत्तात्रय क्रीडा मंडळ या नावानं त्यांचं DKM चषक 2025 हा दैदिप्यमान सोहळा आपण एन्जॉय करतोय. सुंदर अशी संकल्पना, या संकल्पनेचं पहिला दिवसातील मॅच नंबर 2 मध्ये 2 संघांना आपण पाहतोय नॉकआउट सामना आहे. त्यामुळे जे काय करायचं आहे तुम्हाला विद्यमान परिस्थितीमध्ये करावं लागेल. थोडंसं होमवर्क जर का तुम्ही करून मैदानामध्ये उतरला तर नक्कीच चांगला फायदा होईल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. या विलक खोलवर टप्प्याचा हाफ बॉल, परंतु लाईन मिस करतात. पंच आम्हाला अपडेट करतील, हा आहे वाईट बॉल. आणि मला वाटतंय पंचांनी वाईट डिक्लेअर केला आणि फलंदाज मला वाटतंय रन आउट असतील, क्रीज आउट. हिट विकेट, ओ व्हाईट बॉलला हिट विकेट म्हणजे रनही मिळणार, विकेटही मिळणार. टोटल स्कोर झालाय 8. तसं पाहायला गेलं तर हिंदू संस्कृतीनुसार कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी भरतो, परंतु इथे हा क्रिकेटचा कुंभमेळा दरवर्षी आम्हाला अनुभवायला मिळतो. दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा तो ध्यास आणि काहीतरी नवीन देण्याचा तो ध्यास. नेहमी आपण म्हणत असतो की चर्चा तुमची तेव्हाच होणार जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करणार, आणि वेगळं पण इथं जपलंय ते श्री दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे पायटेवाडी या टीमनं DKM चषक 2025 चा दैदिप्यमान सोहळा आपण आज पाहताय. हे छोटंसं रोपटं जे खरं तर अमितजी घाडगे आणि आशिषजी घाडगे यांनी लावलंय ते आता फुलांनी बहरलंय आपण असं म्हणूया, आणि त्यांचा आस्वाद सुद्धा आम्ही सर्वच घेतोय. क्रीडा रसिक म्हणून आपण सर्वांचंच या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. संपूर्ण पोलादपूर तालुक्याचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अजून एक विकेट, बॅक टू बॅक विकेट्स, आणि नक्कीच अजून एक फलंदाज बाद, मंथन बाद झालेत. टोटल स्कोर फक्त 8 आपल्याला पाहायला मिळाला आहे. चर्चा होती या स्पर्धेची, चर्चा होते स्पर्धेतील खेळाडूंची, चर्चा होते या स्पर्धेमध्ये. खरं तर जे काही ब्रॉडकास्टिंग आपण पाहत आहे, संपूर्ण खेळाडूंना आपण स्पॉटलाईटवर आणण्याचा प्रयत्न करतोय. सुपर टेनिस क्रिकेटनं नेहमीच गुणवत्ता दिली आहे, म्हणून सूरज पै यांचं एक नाव पुन्हा एकदा क्रिकेटच्या वर्तुळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच ज्यांचं ब्रॉडकास्टिंग आपण पाहतो, आणि जर का आपण पाहिलं ना तर मात्र नक्कीच त्यांचं ही इज ॲम्बिशियस एक नवीन युवक आपण म्हणूया, यंगस्टर आपण म्हणूया. परंतु अर्थातच त्यांचं हे पहिलं पाऊल नाही आहे, त्यांनी अगोदरही काम केले, परंतु आता मात्र त्यांची एक स्वतंत्र यंत्रणा आपल्याला पाहायला मिळते जिचं नाव आहे सुपर टेनिस क्रिकेट यूट्यूब. स्पर्धा सर्वोत्तम खेळ सादर करत असताना मात्र त्या सर्वोत्तम खेळ सादर करणाऱ्या खेळाडूंना चांगलं एक्सपोजर देण्यासाठी सुपर टेनिस क्रिकेटनं नेहमी चांगलं काम केलं, आणि त्यामुळेच की काय आज पहिलं प्राधान्य या पोलादपूर तालुक्यानं सूरज पै यांनी त्यांच्या संपूर्ण टीमला दिले. त्यांचे आपण कौतुक करूया. पंचांची भूमिका आज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. प्रसाद सहस्रबुद्धे सर, त्यांच्या समेत शशी मेहर, दत्ता मेहर ही पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. हे त्रिकूट आहे आज या स्पर्धेला, तेही ॲज अ अंपायर म्हणून कव्हर करतील. अक्षय आलेत गोलंदाजी मार्कवर, आणि जितका फायदा सुपर बॉलवर घ्यायला हवा होता तितका फायदा घेता आला नाही आहे. संपूर्ण स्पर्धेचं आपण धावतं वर्णन शब्दरूप करतोय. पुढे आले, स्टेप आउट करून स्लॉक करायचं होतं, बॉलला अक्रॉस द लाईन आले, परंतु बॅट अँड बॉलमध्ये तितका संपर्क नाही आहे. मिडल स्टिकला बॉल होता. पुन्हा एकदा आपण जर का पाहिलं पंचांचा इशारा आला, लेग बाय
लेग बेन धावसंख्येमध्ये होईल भर. आमचे स्वराज नक्कीच गुणलेखक जे आहेत ते आम्हाला अपडेट करतात की टोटल स्कोअर बऱ्याच कालावधीनंतर झाला आहे, तो म्हणजे 12. 12 आकडा आपल्याला नेहमी संघर्ष शिकवत असतो. 12 आकडा नेहमी आपल्याला युवराज सिंगची आठवण करून देतो. यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत स्वतः सांगतोय मीट घेतोय आणि त्यानं घेतला हा झेल. फलंदाज क्रमांक इथे पाचवा परतला. बॅट्समन जशी जात आहेत तसे परत सुद्धा येत आहेत. म्हणूनच की काय मी म्हणेन थोडंसं संयम असायला हवा. क्रिकेटमध्ये आक्रमण असायला हवं, परंतु त्या आक्रमणासोबत तुमच्याकडे असायला हवा ते संयम. जितके डॉट बॉल येतील तितका प्रेशर वाढत जाईल आणि मॅचमध्ये जर का कमबॅक करायचं आहे तर कमीत कमी जितके चेंडू आहे तितक्या त्यापेक्षा डबल धावा मात्र येणं गरजेचं असणार आहे. हा माइंडसेट असणं फार इम्पॉर्टंट आहे. षटकं असणार आहेत या संपूर्ण इनिंगमध्ये 4 म्हणजेच काय तर 20 चेंडू आपण या फॉर्मॅटला नाव दिले. 20 फॉर्मॅट, सुपर 20 बॉल फॉर्मॅट. आणि सुपर 20 बॉल फॉर्मॅट म्हटलं ना की मग तुमच्याकडे फक्त 20 चेंडू असतील. 20 चेंडूमध्ये किमान 40 धावा करणं गरजेचं असणार आहे. प्रत्येक षटकात एक सुपर बॉल म्हणजेच डबल थरार आपल्याला पाहायला मिळेल. मजा डबल आहे. रोमांच अनलिमिटेड आहे स्पर्धेचा. क्रिकेटचा नवा अध्याय आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिल्यांदाच टेनिस क्रिकेटमध्ये असा भन्नाट प्रयोग केला आहे तो आशिष दादा घाडगे आणि अमित घाडगे, DKM करंजे पायटेवाडी या टीमनं. जितकं कौतुक कमी करू तितकं मात्र कमी आहे. DKM ट्रॉफी 2025 हा 16, प्रथम क्रमांक 25, द्वितीय 15, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 7,000 रुपये. आणि ही जी ट्रॉफी आहे घरातल्या लिव्हिंग रूममध्ये अगदी शोकेस जिथे असेल तिथे अगदी सहजतेनं बसेल. इतकी जवळजवळ 2-2.25 फुटाची, परंतु इतकी आकर्षक आहे ना, देखणी आहे. आपण म्हणतो ना की नवरी कशी पाहिजे, नाकी डोला सेम चांगली पाहिजे. गोरी गोमटी असून काय फायदा नाही. नाकी डोली आकर्षक पाहिजे. फोटो काढताना फोटोजमध्ये तिथं चांगलं स्मित अशा आलं पाहिजे. आपल्याला सूट झाली पाहिजे. अगदी तसंच काहीसं आज या ट्रॉफीजबद्दल जर का सांगायचं झालं, प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे ती सुद्धा सुंदर साकारली. क्रिस्टल ट्रॉफी आहे. तिथे आपण त्यांचं कौतुक करूया. माऊलींची प्रतिमा, विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा आज आपण पुरस्कृत करतोय. मगाशी हर्षजी मडवी यांनी फार छान उल्लेख केला की घरातल्या देवाऱ्यामध्ये फार सुंदर सजून खरं तर दिसेल, उठून दिसेल अशी ही आकर्षक प्रतिमा आपण पुरस्कृत करतोय. त्याबद्दल आपण चर्चा करूया. टोटल स्कोर झाले तो 14, षटक क्रमांक 3 सक्षम आपल्याला पाहायला मिळतील. आणि यानंतरचे चेंडू सुपर बॉल असणार आहे. 4 षटकं 20 चेंडू. नेक्स्ट बॉलला किती धावा येतील? 1 मिळाली तर मग 2 येतील, 2 मिळाले तर 4 येतील, 4 चौकार लागला तर 8 धावा होतील, 6 मिळाले तर 12, 1 तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न होईल का? तर इथे हो, 2 धावा मिळाल्या म्हणजे काय तर टोटल स्कोर ॲड होईल तो म्हणजे 4, म्हणजे 14 होत्या त्याच्यामध्ये आपण ॲड करूया 4. टोटल स्कोर झाला तो 18. 18 ऑन द स्कोर बोर्ड नाव. DKM ट्रॉफी 2025 पुढे आले. बॉल सर सोडून दिलाय. पंचांनी आम्हाला अपडेट केलं हा व्हाईट बॉल आहे. क्वालिटी क्रिकेटचं इव्हेंट, टॅलेंटेड क्रिकेटर्सचं इव्हेंट, मल्टी स्किलफुल क्रिकेटर्सचं इव्हेंट, ज्यांच्याकडे भरपूर कॅलिबर आहे अशा खेळाडूंचं इव्हेंट आज आपण पाहताय. DKM ट्रॉफी 2025. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्याची चर्चा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका आणि पोलादपूर तालुक्यातील सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ची स्थापना झाली. जवळजवळ खरं तर जे काही वर्ष ओलांडले गेले, हे छोटंसं रोपटं जे लावलं गेलं त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आम्ही श्री दत्तात्रयजी मोरे साहेबांचा आपण उल्लेख करूया. त्यांचे संवेद मात्र खजिनदार म्हणून ही महत्त्वाची आणि एक मोठी जबाबदारी ज्यांनी स्वतः खांद्यावर घेतली. आणि आत्तापर्यंत हा रोल निष्पक्ष, कोणी मात्र फिंगर पॉईंट करू शकणार नाही आहे इतकं मात्र निष्पक्ष आपल्याला ती भूमिका सांभाळताना पाहायला मिळाले. अमितजी घाडगे त्यांचं आपण कौतुक करतोय. त्यांना सोबत मिळाली मनोज घाडगे, त्यांचे बंधू आशिष घाडगे, त्यांची संपूर्ण टीम, DKMचे सर्व सदस्य, त्यांचे आपण कौतुक करूया. 2 मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न आणि फलंदाज इथे होतील रन आउट. टोटल स्कोर 2 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 23. 2 दिवस या संपूर्ण स्पर्धेचे एक मुख्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच आज 16 संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळेल. उद्या 16 संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळेल. 12 म्हणजे 12 आणि 12 24 संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळेल. खेळ करत असताना आपण नक्कीच अप्स अँड डाऊन्स पाहणार आहोत. नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही तिसऱ्या टीमला विनंती करू
मॅच नंबर 3 मध्ये आई गावदेवी जननी माता चरी आणि शिर भैरवनाथ स्पोर्ट्स टीम सडवली, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकर या करायचं आपल्याला. टॉस 20 चेंडूंचा सामना, तिसरा चेंडू असणार आहे सुपर बॉल. सो या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आम्ही विनंती करू या आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये महत्त्वाचा वेळ अध्यक्ष साहेबांनी दिला. पुन्हा एकदा साहेबांचं प्रेम आपल्या समेत असंच राहावं. आम्ही पुन्हा एकदा त्यांना विनंती करू की जितका वेळ तुम्हाला मिळेल तितका वेळ आमच्या समोर या. एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन तुम्ही नेहमी मैदानामध्ये किंवा आमच्या या व्यासपीठावर येत असता. नेहमी आम्ही म्हणत असतो की पॉझिटिव्ह एनर्जी जर असेल ना तर युवकांमध्ये एक वेगळी ताकद निर्माण होते आणि युवक जर का एकदा एकवटले ना मग अशक्य सुद्धा शक्य करून दाखवतील. युवा अमित घाडगे, युवा आशिष घाडगे, युवा मनोज घाडगे, आज या गोष्टीची आम्ही चर्चा करू. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचे योगदान मिळालं आहे त्यांचे आम्ही दिवसभरामध्ये जी चर्चा करणार आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केले, चेंडू ज्यांनी पुरस्कृत केलेत, हे भव्य दिव्य व्यासपीठ. संपूर्ण स्पर्धेमध्ये आकर्षण मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ते सर्व हे चषक, विठ्ठल रुक्मिणी माऊली जी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. आणि ऐकूनच आपण जर का पाहिला तर मोठा थाटमाट, मोठी स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीस आपल्याला पाहायला मिळते. जयघोष क्रिकेटचा जल्लोष, त्या खेळाडूंचा जल्लोष होतोय तो पोलादपूर तालुक्याचा. आणि DKM ट्रॉफीची चर्चा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. एक चषक आपण हर्षद रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये पाहिला होता, AGMG चषक. त्या स्पर्धेची इतकी चर्चा झाली की मगाशी जो मी उल्लेख केला, एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला जितकी TRP मिळत नाही तितकी TRP ही नेहमीच DKM ट्रॉफीला मिळत असते. तेवढी मेहनत सुद्धा असते. घरचं काम, खरं तर व्यवसाय धंदा आहे सर्व सोडून 2 दिवस खरं तर व्यासपीठावर मात्र नेहमीच ज्यांची विशेष उपस्थिती आहे सर्व पाहुणे आणि स्वतः आयोजक मात्र आवर्जून उपस्थित आहे. प्रत्येक एका छोट्या गोष्टीवर त्यांचं मात्र मोठं लक्ष असतं. एक शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूंच्या खेळण्यातली शिस्त, बोलण्यातली शिस्त, त्यांच्या वागण्यातली शिस्त आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 23 आणि 24 धावांचं एक टार्गेट इथे सेट झालंय. 20 चेंडू आणि 24 धावा. चला फिल्डिंग सजवून घ्या. कॅप्टन आपले ID स्कॅन करून घ्या. सिस्टम बघितली का तुम्ही? हॅलो 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 पटकन मध्ये कोणाला तरी गावाचं नाव विचारा असेल. धनंजय पवारचे असते. चला टॉस करूया. दोन्ही टीम कॅप्टन यायचे आपण. धनंजय पवार यांची शुभ असते. आपण टॉस करूया या सामन्याचा. तिकडे जाऊन चैनी बिनी घेतो. हा स्टेटस टाकतो असा डायरेक्ट. काय पैसा. हा ते बघ टॉस होतोय. धनंजय यांची शुभ असते. काटा आणि छापा आलेला आहे. टॉस या ठिकाणी मात्र जिंकलाय ते सडवली या टीमने. सामन्याला सुरुवात झाली. खरं तर जास्त काही वेळ घेणार नाहीये. निर्णय काय असेल टॉस जिंकल्यानंतर? बॉल फर्स्ट. कशी वाटते स्पर्धा? कारण हंगामातली तिसरी स्पर्धा आहे आणि काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलेला. 5 बॉलची ओव्हर, सुपर बॉलचा वापर या स्पर्धेमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे एक चांगली स्पर्धा. आज सह्याद्री ग्रामीण क्रिकेटमध्ये काहीतरी नवीन इन्व्हेन्शन होतात, काय म्हणाल त्याबद्दल? खरं तर आम्ही DKM स्पर्धा ही पहिल्यांदाच खेळतो आहे, पण ह्यांचं अमृतदादा घाडगे आहेत ना, ते खूप अतिशय उत्तम स्पर्धा आयोजित करतात दरवर्षी आणि काहीतरी नवीन करण्याचं काम करतात. तरी त्या DKM सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच.
टॉस गमावलेला आहे. बॅटिंग करायची आहे. काय वाटते किती धावा सेफ असतील पहिल्यांदा जर आपण बॅटिंग कराल या फर्स्ट इनिंगमध्ये किती धावांपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न कराल जे तुम्हाला वाटतंय की ॲज अ टार्गेट म्हणून सेकंड इनिंगमध्ये तुम्ही डिफेंड करू शकता? एक 60+ धावा करण्याचा प्रयत्न असेल. स्पर्धेविषयी काय सांगाल? कारण एक मोठी स्पर्धा यावर्षी 2020 धमाका अशा फॉर्मॅटमध्ये आहे. जो प्रश्न त्यांच्यासाठी देखील होता. तुम्हाला काय वाटते? कारण यावर्षी काहीतरी वेगळेपण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने केलं आहे. नक्कीच अमित दादा आणि DKMवाले दरवर्षी स्पर्धेमध्ये काय नाही तर काय नवीन चेंजेस आणत असतात. त्यामुळे प्रत्येक टीमला खेळण्यासाठी चान्स भेटत नाही. पण नक्कीच पुढच्या वेळेस अमित दादा काहीतरी नवीन नियोजन करतील की प्रत्येक टीमला हे खेळण्यासाठी नाही का चान्स भेटेल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कारण दिवसाची पाबंदी असते आपल्यावरती त्यामुळेच कमी टीम्सला घेऊन खेळावं लागतं. हरकत नाही आहे. सडवली टीमने टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. थँक्यू. नक्कीच चांगला संवाद हर्षदजी मडवी यांनी कव्हर केलाय. खेळाडूंनी सांगितलं की जसा आपला फॉर्म पडला हर्षदजी तसा एका मिनिटामध्ये जवळजवळ 43 टीम्सनं खरं तर रजिस्ट्रेशनसुद्धा केलं. परंतु आपल्या फॉर्मॅटमध्ये थोड्याशा मर्यादा होत्या. अर्थातच आपण 24 संघांना पहिलं प्राधान्य दिलं आणि नक्कीच या 24 संघादरम्यान आपण या खेळाला लॉन्च करतोय. आज 12 संघांचा खेळ पाहत असताना मॅच नंबर 2मध्ये पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती पोहोचले तब्बल 20 या आकड्यावर. आता जिंकण्यासाठी उर्वरित षटकं आणि फक्त इन 4 धावांची गरज असणार आहे. मॅच वन साईड झुकली आहे परंतु चर्चा होती या स्पर्धेची. तुम्हा सर्वांच्या आवडीचा क्रिकेटचा हा खेळ आज टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये आपण पाहतोय. टेनिस या फॉर्मॅटमधील नॉकआउट ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. DKM ट्रॉफी 2025 आणि खेळात खरं तर मी म्हणेन सर्वच संघांना जेव्हा मैदानामध्ये ते उतरतात तेव्हा मात्र जिंकायचं असं. परंतु जे बेस देतील त्यांनाच मात्र बेस मिळेल. हे नेहमीच आपण पाहिले. खेळ गुणवान खेळाडूंचा, खेळ प्रतिभावान खेळाडूंचा, खेळ प्रज्ञावंत खेळाडूंचा आणि खेळ आहे तो अप्रतिम पोलादपूर तालुक्यातील निपुण अशा स्पोर्ट्समनचा. याही वेळेला हा फुलटॉस बॉल आणि मॅच ऑलमोस्ट इथे मात्र जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब करते. पहिल्याच 5 चेंडूमध्ये मॅचला फिनिश करण्याचा मनसुबा, 24 धावांचं छोटंसं टार्गेट. आज या क्रिकेट या खेळामध्ये आपण चर्चा करतोय अमित घाडगे, आशिष घाडगे यांची. आणि हर्षदजी जेव्हा जेव्हा बात येते स्पर्धेची तेव्हा मात्र खरं तर आर्थिक गणित असेल, महत्त्वाची मेहनत आहे आणि नेहमीच काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळतं. पंचांनी अपडेट केले मॅच मध्ये मात्र नक्कीच अगदी दुसऱ्याच षटकामध्ये पहिल्याच बॉलवर इथे नक्कीच सामना संपलाय. आम्ही अभिनंदन करू. धावा चेस झाले आपल्याला पाहायला मिळालेल्या टीम पार्लेवाडी टीमचा आणि नक्कीच नेक्स्ट मॅचमध्ये पुन्हा एकदा आम्ही दोन्ही टीम्सना सूचित करू की आपण लवकरात लवकर फील्डिंग